नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 1.5 मधील तिसरा प्रश्न सोडवणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। या सराव संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत, त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तुम्ही त्यावर क्लिक करून बाकीचे व्हिडिओ पाहू शकता। तर आजचा प्रश्न आहे, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते, तर त्या दोघांची वये काढा। तर इथे पुन्हा आपल्याला शाब्दिक उदाहरण आहे ते सोडवायचं आहे। तर इथे आपल्याला वडील आणि त्यांचा मुलगा यांचे वय काढायचं आहे। तर सर्वात अगोदर आपण काय करूयात, त्यांची वय मानून घेऊयात। म्हणून वडिलांचं वय x वर्षे आणि मुलाचं वय y वर्ष मानू। तर इथे पहिली अट काय सांगितली आहे की वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते। तर इथे लिहून घ्या पहिल्या अटीनुसार, वडिलांच्या वयामध्ये म्हणजे वडिलांचं वय किती आहे x, मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास मुलाचं वय आहे y, त्याची दुप्पट 2y आणि ती मिळवायची आहे म्हणजे बेरीज, तर अधिक 2y, तर बेरीज किती येते 70, म्हणून इथे बरोबर 70। ते आपल्याला पहिलं समीकरण मिळालं, x अधिक 2y बरोबर 70। आता पुढे काय सांगितले आहे की मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95। तर इथे लिहायचं आहे दुसऱ्या अटीनुसार, मुलाच्या वयामध्ये म्हणजे मुलाचं वय किती आहे y, वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास, मिळवणं म्हणजे काय अधिक, आणि वडिलांचं वय आहे x, तर त्यांच्या वयाची दुप्पट होणार 2x, तर लिहायचं इथे अधिक 2x। आता ही बेरीज किती येते 95, म्हणून बरोबर 95। तर हे आपल्याला दुसरं समीकरण मिळालं। ह्याला आपण समीकरणाच्या सामान्य रूपात लिहून घेऊयात, म्हणजे x असलेलं पद आपण सुरुवातीला घेऊयात आणि y असलेलं पद आपण नंतर घेऊयात, म्हणून हे 2x पुढे आले अधिक हे y बरोबर 95। आता ह्याला नंबर देऊन घ्या, नंबर 2। आता जर समीकरण 1 आणि समीकरण 2 यांचं आपण निरीक्षण केलं तर कोणत्याही चलाचा सहगुणक समान नाही, त्यामुळे आपल्याला त्यापैकी कोणाचाही सहज लोप करता येणार नाही। म्हणून अगोदर आपण काय करूयात, सहगुणक समान करून घेऊयात। तर जर आपण समीकरण 1 ला 2 ने गुणाकार केला तर x ह्या चलाचा आपण सहगुणक समान करू शकतो, म्हणजे आपल्याला त्यानंतर x चा लोप करता येईल। म्हणून इथे लिहायचं आहे समीकरण 1 ला 2 ने गुण। तर समीकरण 1 ला आपण 2 ने गुणूयात, x गुणिले 2 उत्तर आलं 2x अधिक 2y गुणिले 2 उत्तर आलं अधिक 4y आणि 70 गुणिले 2 बरोबर 140। तर ह्या समीकरणाला आपण नंबर 3 देऊयात। आता बघा, समीकरण 3 आणि 2 यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला x चल असलेल्या पदाचा सहज लोप करता येईल, म्हणून समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू। तर त्याच्यासाठी आपण दोन्ही समीकरणं एकाखाली एक अशी लिहून घेऊयात। अगोदर तिसरं समीकरण लिहूयात, 2x अधिक 4y बरोबर 140। अगदी त्याच्या खालोखाल दुसरं समीकरण लिहून घेऊयात, 2x अधिक y बरोबर 95। इथे अशी रेषा मारून घेऊयात। इथे आपण करणार आहोत वजाबाकीची क्रिया, म्हणून इथे वजाबाकीचं चिन्ह द्यायचं आहे। वजाबाकी करताना नेहमी लक्षात ठेवायचं की दुसऱ्या क्रमांकावर जे आपण समीकरण लिहिलं आहे त्याच्या प्रत्येक पदाच्या चिन्हांची अदलाबदल होणार। म्हणून अधिक 2x आहेत ते होतील वजा 2x, अधिक y आहेत ते होतील वजा y आणि अधिक 95 आहेत ते होतील वजा 95। तर आता ही वजाबाकी करून घेऊयात, 2x वजा 2x, त्याचा दोघांचा लोप झाला, उत्तर आलं 0, ते लिहायची गरज नाही। 4y वजा y उत्तर आलं 3y आणि आता इथे स्थिर पदामध्ये 140 वजा 95 बरोबर 45। आता हे जे 3y आहेत त्यातील जे गुणिले 3 आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, ते भागिले 3 होतील, म्हणून y बरोबर 45/3। म्हणून 45 ला 3 ने भाग जातोय, 3 एके 3, 15 45, म्हणून y बरोबर 15। तर इथे आपल्याला y ची किंमत मिळाली आहे। ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवूयात, म्हणजे आपल्याला x ची किंमत काढता येईल। म्हणून लिहायचं आहे y बरोबर 15 ही किंमत समीकरण 1 मध्ये भरू। तर सर्वात अगोदर आपण समीकरण 1 जसंच्या तसं लिहून घेऊयात, x अधिक 2y बरोबर 70। म्हणून आता ह्या स्टेप मध्ये आपण काय करूयात, y ची किंमत भरून घेऊयात।
हे x जसे जात असे आले अधिक 2 y ची किंमत आहे 15 म्हणून गुणिले 15 बरोबर 70. म्हणून x अधिक 2 गुणिले 15 उत्तर आलं 30 बरोबर 70. आता हे जे अधिक 30 आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, ते वजा 30 होतील. म्हणून x बरोबर 70 वजा 30. आता 70 वजा 30 उत्तर आलं 40 म्हणून x बरोबर 40. ही आपल्याला x ची किंमत मिळाली. तर अशा पद्धतीने आपण x आणि y ह्या दोघांच्या किमती मिळवल्या आहेत. पण x म्हणजे आपण वडिलांचं वय मानलं होतं आणि y म्हणजे मुलाचं वय मानलं होतं. म्हणून वडिलांचं वय 40 वर्षे आणि मुलाचं वय 15 वर्ष आहे. तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न देखील सोडवून झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सहज अध्ययन ह्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. ह्या सराव संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत. त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि नेक्स्ट व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला चौकटीमध्ये देईन. त्यावर क्लिक करून तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ पाहू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.